नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता अवघ्या 2 चमचे तेलामध्ये तयार होणारी पौष्टिक व तितकीच चविष्ट अशी पोह्यापासून रेसिपी करणार आहोत. व विशेष म्हणजे आपण ही रेसिपी करण्यासाठी सोड्याचा किंवा इनोचा अजिबातही वापर केलेला नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम आपल्याला रवा भिजत घालावा लागणार आहे. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी भरून बारीक रवा घेतलेला आहे. हा रवा एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊया. ज्या वाटीने आपण अर्धी वाटी रवा घेतलेला होता त्याच वाटीने इथे अर्धी वाटी भरून फ्रेश दही यामध्ये घालून घेऊया व दही रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर 10 मिनिट यावरती झाकण ठेवून रवा भिजवत ठेवून देऊया. रवा भिजत आहे तोवर इतर तयारी करून घेऊया. तर कांदे पोहे खायचे जे पोहे असतात ते पोहे इथे मी 1 कप भरून घेतलेले आहेत. हे पोहे आपल्याला थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवून देऊया. त्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी घालून घेऊया. 2 मिनिटांनंतर इथे या पाण्याला चांगली गरगरीत उकळी आल्यानंतर यामध्ये पोहे सोडून घेऊया व 1 मिनिट आपल्याला हे पोहे शिजवून घ्यायचे आहेत. त्यापेक्षा जास्त वेळासाठी पोहे शिजवून घ्यायचे नाहीत. 1 मिनिट हे पोहे शिजवून घेतल्यानंतर पोहे गाळून घेऊया. पोह्यामधील पाणी काढून घेण्यासाठी इथे एक भांडं ठेवलेलं आहे. त्यावरती चाळण ठेवून यावरती हे पोहे व हे पाणी ओतून घेऊया. पोहे थोडेसे थंड होत आहे तोपर्यंत पोहा इडली आपण ज्यामध्ये वाफवून घेणार आहोत त्या चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊया. 10 मिनिटांनंतर इथे रवाही छान भिजलेला आहे. हा रवा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. शिजवून घेतलेले पोहेही पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये काढून घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया. इथे तुम्ही कोथिंबीर व्यतिरिक्त इतर भाज्याही वापरू शकता, परंतु इथे मी या इडल्या एकदम प्लेन करणार आहे. आता आपल्याला हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आहे. हे मिश्रण चांगलं मळून घेतल्यानंतर यातील एक लिंबाच्या आकाराचा गोळा तोडून हातावरती घेऊन असा त्याला थोडासा चपटा आकार द्यायचा आहे. याचे तुम्ही लिंबासारखे गोल गोल गोळेही करू शकता. तर अशा प्रकारे राहिलेल्या सर्व इडल्या करून घेऊया. या इडल्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी कढईमध्ये 1 ग्लास भरून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता यावरती ही चाळण ठेवून यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती 10 ते 15 मिनिटासाठी इडल्या वाफवून घेऊया. 10 मिनिटानंतर इडल्या शिजल्या आहेत की नाही ते चेक करूया. तर हात पाण्यामध्ये बुडवून घेतल्यानंतर या इडलीला टच केल्यानंतर इडली हाताला अजिबातही चिकटत नाही, म्हणजेच आपली इडली चांगली शिजलेली असे समजावे. याबरोबर खाण्यासाठी चटणी करून घेऊया. हिरवी चटणी करण्यासाठी इथे मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर व कोथिंबीरचे देठही घेतलेले आहेत. 2 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, 1 हिरवी मिरची, 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालून घेऊया. थोडंसं पाणी घालून घेऊया व मिक्सरमधून चांगली बारीक पेस्ट होईपर्यंत फिरवून घेऊया. तयार झालेली चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊया. तयार चटणीला तडका देण्यासाठी इथे तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, पाव चमचा हिंग घालून घेऊया. तयार तडका चटणीवरती ओतून घेऊया. तर इथे एकदम मस्त अशा पोह्याच्या इडल्या तयार झालेल्या आहेत. एकदम मऊ लुसलुशीत अशा बनलेल्या आहेत. अशाही इडल्या तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता, परंतु या इडल्यांची अजून जास्त चव वाढवण्यासाठी आपण थोड्याशा परतून घेणार आहोत. इडल्या परतण्यासाठी इथे एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. या इडल्या थोड्याशा परतून घेतल्यामुळे या इडल्यांची अजून जास्त चव वाढते. आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घेऊया. मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरे घालून घेऊया. जिरेही चांगले तडतडल्यानंतर यामध्ये इडल्या घालून घेऊया. 1 मिनिट इडल्या उलटपालट करून छान अशा परतून घेऊया. तर अशा प्रकारे इथे आपल्या पोहा इडल्या तयार झालेल्या आहेत. तयार झालेल्या इडल्या सर्व करून घेऊया. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे केलेल्या पोहा इडल्या नक्की करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू
विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.